तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देणार आहे. हे कुठल्याही प्रकारचं मॅजिक किंवा चमत्कार नाही आहे, तर प्युअरली सायन्स आहे. डिव्हाइन सोल्युशन्स अकॅडमीचा जो तेज बुद्धी विकास ट्रेनिंग प्रोग्राम चालतो, तर त्या ट्रेनिंग प्रोग्रामचे आमचे स्टुडंट श्रेया, रुद्र, ओम आणि साची हे चौघंजणं आता स्टेजवर येतील आणि तुम्हाला एक ब्लाइंडफोल्ड ॲक्टिव्हिटी करून दाखवणार आहे. ही ब्लाइंडफोल्ड ॲक्टिव्हिटी काय असते आणि ही कशासाठी केली जाते, तर हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते आहे. तेज बुद्धी विकास हा जो प्रोग्राम आहे, हा आपण जनरली 5 ते 15 एज ग्रुपमधल्या मुलांसाठी घेतो आणि ह्या प्रोग्राममुळे मुलांचा ऑल ओव्हर म्हणजे सर्वांगीण विकास या प्रोग्राममुळे होत असतो. मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी या ट्रेनिंग प्रोग्रामचा खूप फायदा होतो. आणि आपले जे 5 सेन्सेस आहेत, जसं की टेस्ट, स्मेल, हिअरिंगचा सेन्स, टचचा सेन्स आणि व्हिज्युअल सेन्स, हे सेन्स जे आहेत हे त्याच्यातून डेव्हलप होत असतात आणि ह्याच्यामुळे ब्रेन हा जास्त ॲक्टिवली काम करायला लागतो. तर आता आमची मुलं जी तुमच्यासमोर प्रेझेंटेशन देणार आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा ते डोळ्यावर पट्टी बांधून ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करतात, तर हे कुठल्याही प्रकारचं मॅजिक नाही आहे, तर हे प्युअरली सायन्स आहे. जसं की आपण पाहतो, जी लोकं ब्लाइंड असतात, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, तर त्या व्यक्तींचे इतर 4 सेन्स ऑर्गनपैकी कुठला ना कुठला सेन्स एक्स्ट्रा ॲक्टिवेट झालेला असतो. तर आपण ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मुलांचे एक्स्ट्रा सेन्सेस डेव्हलप करतो आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असती, तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना काही मुलं स्मेलिंगनी, काही टचनी किंवा काही आवाजाने वगैरे कार्ड्सचे आयडेंटिफाय करत असतात. ही एक फक्त लिटमस टेस्ट असते की मुलांचा ब्रेन डेव्हलप झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी. पण डे टू डे लाईफमध्ये त्यांना या तेज बुद्धी विकास प्रोग्रामचा कशा रीतीने फायदा होतो, तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे ते स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकतात. त्याचबरोबर चंचलपणा, चिडचिडेपणा, हळवेपणा हा जो असतो तो त्यांचा कमी व्हायला लागतो आणि त्याचबरोबर मुलं इमॅजिनेशन पॉवर मुलांचं याच्यातून वाढतं. तर आता मी डिव्हाइन सोल्युशन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना स्टेजवर आमंत्रित करते. श्रेया, ओम, साची, रुद्र. आता मी ऑडियन्समधून कोणीही 3 जणं स्टेजवर या. तुम्हाला मुलांना कार्ड्स द्यायचे आहेत आणि मुलं करेक्ट ओळखतायत की नाही हे तुम्ही चेक करून बाकीच्यांना सांगा, कारण लांबून कदाचित बाकीच्यांना हे कार्ड्स दिसणार नाही. कोणीही 3 जणं व्हॉलंटियर म्हणून स्टेजवर या आणि हवं तर तुमच्यापैकी कोणीही एक जण डोळ्यावर पट्टी बांधून पाहू शकता की ती डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना तुम्हाला दिसतंय का. तुम्ही टेस्टिंग करू शकताय. फिश, हॅट, कॅट, आईस्क्रीम, क्रिसमस ट्री. डिव्हाइन सोल्युशन्स अकॅडमीचे मुलं ब्लाइंडफोल्ड ॲक्टिव्हिटी सादर करणार आहे. तर हा एक बॉल्सचा गेम आहे, ज्याच्यामध्ये मुलांच्या डोळ्यावर ब्लाइंडफोल्ड बांधलेला असणार आहे आणि वेगवेगळ्या कलरचे बॉल्स आपण रिंगमध्ये ठेवणार आहे. तर ज्या मुलाला ज्या कलरचा बॉल कलेक्ट करायला सांगितलं आहे, ते फक्त त्याच कलरचे बॉल्स उचलतील. म्हणजे सपोज जर ओम स्टेजवर आला आहे आणि ओमला सांगितलं की ह्या सगळ्या मिक्स कलरमधून तुला फक्त रेड कलरचे बॉल्स कलेक्ट करायचे, तर तो डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना फक्त रेड कलरचे बॉल्स कलेक्ट करणार. स्वराजला जर सांगितलं की ब्ल्यू कलरचे बॉल्स कलेक्ट करायचे, तर स्वराज फक्त ब्ल्यू कलरचे बॉल्स कलेक्ट करणार. तर स्वराज, तुझ्यासमोर जे मिक्स कलरचे बॉल्स आहेत, त्याच्यातून तुला फक्त व्हाईट कलरचे बॉल्स कलेक्ट करायचे आहेत. स्वरा, ग्रीन कलर बॉल्स. स्वरा, ग्रीन कलर बॉल्स. ओम, ऑरेंज कलर. ओमकार, पिंक कलर.
भार्गवी ऑरेंज कलर. समोर दाखवा तुम्ही जेव्हा कलेक्ट करताय तेव्हा समोर दाखवा. ऑरेंज कलर भार्गवी ऑरेंज कलर. तुम्ही पिक केल्यानंतर समोर दाखवा. येस. कोणता आहे तुझ्या हातात? स्वरा तुझ्या हातात कोणत्या कलरचा बॉल आहे? येस. स्वराज ऑरेंज करेक्ट. स्वराज तुला फक्त व्हाईट कलरचे बॉल्स बाजूला काढायचे आहेत. स्वरा ग्रीन कलरचे बॉल्स.